बदलापूरमध्ये ज्या दोन चिमुरड्यांवरती अत्याचार झालेला आहे या सर्व घटनेची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांनी स्वतः रेल्वेने प्रवास करून बदलापूरमधल्या सर्व घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि आता परतीच्या प्रवासामध्ये लोकलमध्ये स्वतः नानाभाऊ माझ्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगणार की नेमकी काय परिस्थिती होती, तुम्ही कुणाकुणाशी भेटलात आणि तुम्हाला काय माहिती मिळाली? मला इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की सरकारचा प्रचंड दबाव पोलीस प्रशासनावर आहे आणि हे प्रकरणच कसं संपवता येईल हा एक प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। ही घटना 12-13 तारखेची होती आणि ही घटना झाल्यानंतर पालक, त्या मुलीचे आईवडील हे संस्थेच्या लोकांकडे गेले आणि संस्थेच्या लोकांकडे गेल्यानंतर संस्थेने ते प्रकरण, त्यांची बदनामी आणि शाळेची बदनामी होऊ नये म्हणून ते दाबण्याचा प्रयत्न केला। पण मग जेव्हा सामाजिक लोकांनी ही भूमिका त्यांना न्याय मिळवण्यासाठी घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये 16 तारखेला, कारण तिथपर्यंत या व्यवस्थेने याला दाबण्याचा प्रयत्न केला, 16 तारखेला जेव्हा पीडितांचे कुटुंबीय गेलेत त्यावेळेस पोलिसांनी, आणि विशेष करून लेडीज पोलीस तिथं होती, जे PI होती, तिने विचारलं की घटना झाली याचा पुरावा काय। खरं तर त्यांना सस्पेंड त्यांना तिथून हटवलं आहे, खरं तर डिसमिसच केलं पाहिजे। आखरी त्या चिमुरड्यावर अत्याचार झालेला आहे, त्यांनी तातडीनं त्याच्यावरचं लक्ष घालायला पाहिजे होतं। 10 तास ते 12 तास त्यांना परिवाराच्या लोकांना बसून ठेवणं खरं तर एक प्रकारचं पोलीस विभागाकडून सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातला खून त्या ठिकाणी केला गेलेला आहे असं चित्र लक्षात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की महिला पत्रकार ज्या होत्यात, ज्या सकाळच्या पत्रकार आहेत, त्या मागासवर्गीय आहेत, त्यांच्याबद्दलचं या महायुतीचे काही पदाधिकारी त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर घाणेरड्या शब्दामध्ये त्यांच्याशी जे काही बोललेत ते आता मला बोलता येणार नाही आणि त्याचं समर्थन पोलीस प्रशासन करत असेल। कालपासून ती महिला पत्रकार पोलिसांकडे दाद मागते आहे, आत्ता तिचं थोड्या वेळ पहिले तो गुन्हा दाखल झाला। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की पीडितांना न्याय मिळू नये याची काय त्यांनी प्लॅनिंग केलं, पीडितांचं पोलीसमध्ये त्यांना न्याय मिळावं नाही त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि जे 12 तारखेचे आणि 13 तारखेचे फुटेजेस आहेत CCTV ते यांनी तिथून गायब करून टाकले। नेमकं हे प्रकरण दाबण्यामागं कारण काय होतं? ते RSSची आणि भाजपची संस्था आहे आणि त्या संस्थेचं बदनामी होऊ नये, तिथल्या संस्थेच्या चालकांची बदनामी होऊ नये यासाठी राज्यातलं बसलेलं भाजपचं सरकार हे ते कारण होतं की त्यांची बदनामी, त्यांचं त्या मुलींचं, चिमुरड्या मुलींना अजून जग पाहिलं नाही आणि त्यांच्यावर हा असा अत्याचार झाला, माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीची घटना होती। पण यांना आम्ही किती स्वच्छ आहो हे दाखवण्याचा जो प्रयत्न हे सातत्यानं भाजप आणि संघ करते आहे ते दाबण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आहे। सत्ताधारी म्हणतायत की जे विरोधी पार्टीवाले आहेत हे याचं सर्व राजकारण करतायत। हे काय करतात आहेत? हे जनतेचे प्रश्न, अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहे। आम्ही शक्ती कायदा आणला होता, ते माननीय राष्ट्रपती महोदयाकडे अजूनही थांबलेलं आहे, यांचं सरकार दिल्लीत आहे। हे म्हणतात ना आम्हाला राज्यात आणि केंद्रात सरकार पाहिजे, जेव्हा राज्याचा विकास होतो। आम्ही शक्ती कायदा आणला होता, तो कायदा समजा लागू असता तर या पद्धतीचा, हे अत्याचाराच्या भूमिकेचं, या पद्धतीचं ही जी मानसिकतेचे लोक आहेत, ही मानसिकतेच्या लोकांनी कधी हिंमत केलेली नसती। आता ही घटना अकोल्यात झाली, हीच घटना लातूरमध्ये झाली, हीच घटना बुलढाण्यात झाली, हीच घटना पुण्यामध्ये झाली, सातत्यानं हे चाललेलं आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही राजकारण करतोय। अहो, त्यांनी राजकारण करण्यासाठी लाडली बहीण योजना आणली, परवा नारे लागलेत काल
की आम्हाला 1,500 रुपये नको, पण आमच्या मुली सुरक्षित ठेवा, आमच्या चिमुरड्या सुरक्षित ठेवा, ही मागणी त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्या लोकांनी मागणी केली. आणि दुसरं महत्त्वाचं, 470 कोटी रुपये या योजने, लाडली बहिणीच्या योजनेसाठी, प्रसिद्धीसाठी हे खर्च करतात, जनतेच्या घामाचा पैसा. तर मग हे काय राजकारण नाही आहे? दुसऱ्यांना राजकारण एक बोट दाखवायचं काम असेल तर 4 बोटं तुमच्याकडे आहेत, हे समजलं पाहिजे सरकारने. सर्वसामान्य लोकांनी कालचं जे आंदोलन केलं सरकारने समजलं पाहिजे. ते म्हणते बाहेरचे लोक होते. तुम्ही 300 लोकांना गुन्हे दाखल केले, ते सगळे बदलापूरचे आहेत. कुठल्या आधारावर तुम्ही सांगता की बाहेरचे लोक आहेत? आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी लाठीचार्ज केला, महिलांना पुरुष पोलिसांकडून मारहाण झाली, त्यांच्या शरीराला हात लावण्यात आला, तर मग हे कुठला न्याय आहे? एक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र आहे, जिथं महिलांचा सन्मान हा नेहमी बाळगायचा आम्हाला आदर्श मिळालेला आहे. पण इथं तर आपण पाहतो की सर्रास महिलांच्या अंगावर पोलिसांच्या हाताने लाठीचार्ज करवला आणि कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज करवला घेतला, हा याच्यातला महत्त्वाचा भाग. नंतर घाईगर्दीने सरकारने SIT बनवली. आरती सिंग ह्या कुठल्या माइंडच्या हे स्पष्ट आहे. त्यामुळे आरती सिंगच्या नेतृत्वामध्ये SIT नको, एखाद्या जबाबदार अधिकारी ज्याला याच्या माध्यमातून वास्तव्य लोकांच्या समोर आणि त्या जे लोक याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर सगळी कारवाई झाली पाहिजे असेल तर एखादा प्रामाणिक अधिकारी याच्यामध्ये नेमला गेला पाहिजे. त्याच्या नेतृत्वात ही SIT तयार केली पाहिजे. आणि दुसरं, जो सरकारी वकील दिला गेलेला आहे उज्ज्वल निकम, तो भाजपचा आत्ता उमेदवार होता. आखरी भाजपच्या संस्थेला वाचवण्यासाठी, RSSच्या संस्थेला वाचवण्यासाठी उज्ज्वल निकम त्या ठिकाणी त्यांचा फायदा करणार आहे. त्यामुळे हा जो संशय आहे हा निश्चितपणे सरकारने, अगर प्रामाणिक असेल सरकारला राजकारण करायचं नसेल, दोषीवर कारवाई झाली पाहिजे असं सरकारला वाटत असेल तर हे दोन्ही लोक बदलवले गेले पाहिजे, ही मागणी आमची आहे. हे समजा केलं नाही तर 24 तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे जनतेसमोर मांडू. प्रत्येक शाळा कॉलेजचे मुलं मुली या बंदमध्ये सामील होतील. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, दुकानदार असतील. कारण की आज हा जो वणवा अशा मानसिकतेचा जो पेटलेला महाराष्ट्रात आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जनता आमच्या बंदमध्ये सामील होणार आहे. त्यामुळे ही जी हुकुमशाही व्यवस्था जी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे, त्या हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधात जनतेचं रुद्ररूप 24 तारखेला आपल्याला पाहता येईल. राज्यामध्ये दिवसागणिक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आताच कराडची सुद्धा घटना आहे, कलकत्त्याची घटना आहे, त्यानंतर ह्या चिमुरडीवरला जो अत्याचार आहे, या घटना वाढत असताना सुद्धा कुठंतरी नियंत्रण मिळवण्यासाठी का प्रयत्न होत नसतो? सरकारची मानसिकता नाही आहे, सरकारची इच्छाशक्ती नाही. आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आपण आकडा पाहिला 2014 ते 2024 22,000 या पद्धतीच्या मुलीं आणि मुलांवर अत्याचार झालेलं आपल्याला प्रकरणं समोर आलेली आहे. 22,000 आणि 50,000 महिलांवर या पद्धतीचा अत्याचाराच्या केसेस या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत या 14 ते 24च्या काळामध्ये. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला, आणि महाराष्ट्रामधून लाखो मुली आणि महिला गायब झालेल्या आहेत. ते आम्ही विधानसभेतही अनेकदा प्रश्न उपस्थित केले. सरकार त्याचं उत्तर द्यायला तयार नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांवर या पद्धतीचा अत्याचार होत असेल आणि सरकार याला लाडकी बहीण म्हणत असेल तर यांचं खरं चारित्र्य आणि खरा चेहरा आता महाराष्ट्र बघतोय. आता तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आणि तुमची स्पष्ट कुठल्या मागणी घेऊन जाणार? बघा, आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. त्यामुळे शांततेनं महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जाईल आणि या सरकारला चले जावचा नारा लावला जाणार आहे. कारण की हे सरकार 24 तारखेपर्यंत जे कोणी सगळे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार नाही. आणि जे निरपराध लोकांवर जी कारवाई केलेली आहे, कालचं जो जनआंदोलन जे झालेलं होतं ते राजकीय नव्हतं, त्यामध्ये ज्या निरपराध लोकांवर गुन्हे दाखल केले ते तातडीनं वापस घेतले पाहिजे, ही मागणी आमची राहणार आहे. संस्था चालक आणि महिला पत्रकारांचा अपमान करणाऱ्या
विनयभंग करणाऱ्या त्या महायुतीच्या नेत्याला कारवाई व्हावी आणि जे कोणी पोलीस या सरकारच्या दबावामध्ये येऊन ज्यांनी त्यांना चेष्टा जी केली गेली पीडितांच्या परिवाराची त्यांना सेवेतूनच बडतर्फ करावं ही मागणी आमची राहणार. शेवटचा प्रश्न आहे की या दोन मुलींची प्रकृती कशी आहे याबाबत आपण काय माहिती घेतलेली आहे? बघा, आम्ही आमच्या कार्यकर्त्याकडून माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की एकदम वाईट परिस्थिती आहे. त्याची आता काही आपल्याला माध्यमात चर्चा करता येत नाही. परिवाराच्या लोकांनाही आमचे काही लोक जाऊन भेटलेत आणि जे काही आता परिवाराला आपला जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना आपल्याला लोकांपुढं आणता येत नाही आणि त्याच्यामुळे जी काही माहिती आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडून आणि फोनच्याद्वारे आम्ही माहिती घेतलेली आहे परिवारांसोबत, त्यामुळे ते भयानक दहशतीमध्ये तो परिवार आहे. त्यामुळे त्या परिवारालाही सुरक्षा दिली गेली पाहिजे अशी पद्धतीची आमची मागणी. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे आणि या पूर्ण बदलापूर प्रकरणामध्ये त्या परिवाराला सुरक्षा मिळाली पाहिजे आणि या सर्व प्रकरणाचा योग्य पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे अशी मागणीसुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह विजय गायकवाड, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.